धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी एक उपकारासाठी आले करणारी लटीके वचन नाही देवी उदासीन एक उपकारासाठी आले कर जावे तुझी मधुरावाणी ओटी आले मधुरावाणी ओटी तुका म्हणे भाव ओटी एक उपकारासाठी आले कर जावे तुझी मोजे ब्राह्मणवाडी या ब्राह्मण देवीच्या गावात प्रसिद्ध असलेला आज जो नैमित्तिक सोहळा आहे वास्तुशांती त्या सोहळ्यानिमित्त घेतलेला हा वास्तुशांतीचा परंपरागत सगळ्यांना झोपे सुद्धा पाठ असावा 1000 वेळा हजार महाराजांनी म्हटलेला अभंग पाठ आहे तरी सुद्धा ते तटास तिथे तटलंच काय ऐकलं आता हेच तर फलित आहे त्याचं गुळगुळीत झालेले अभंग सुद्धा जरा आता ते सांगणाऱ्याने काय सांगितले नाही ऐकणाऱ्याने काय काय आता तेच कळत नाही अशा या अभंगावरती आपल्याला चिंतन करायचं आहे अभंगामध्ये 4 विषय सांगितले जे दयावंत असतात ते धन्य असतात उपकारासाठी अवतरतात ते धन्य असतात ज्यांची वाणी गोड असते आणि देहाला अंतःकरणाला वृत्तीनं उदासीन असतात ते धन्य असतात ज्यांचं वचन खोटं ठरत नाही या पदाला पोचलेली माणसं धन्य असतात असे 4 विषय आहेत हा अभंग संतांची लक्षणं सांगणारा अभंग हा 5वा विषय आहे या अभंगात संत हा शब्द कुठे आला नसला ते संतांची जी असलेली देवी संपत्ती गुण युक्त लक्षणं सांगितली ती लक्षणं सांगणारा अभंग आहे आणि त्यापेक्षा धन्यत्व कशाला म्हणतात हा सांगणारा एक 6वा विषय अभंग म्हणजे ते लपलेले बघा ते धन्यत्व धन्य ते पहिला शब्द महत्वाचा आहे हे सगळे असणारे ते धन्यत्व कुठे सिद्ध होतं बरं का बघू बाळ साधा वाचने जसं बोलाल तसं पांडू बोलून घेतलं आपण चंद्रकलेला प्रत्येक करूया काहीतरी नवं या जगात काय नसतं बरं का जे जुनं असतं ते फक्त ते अपूर्वता जसे षडलिंगामध्ये अपूर्वता आली की तेच असतं या जगात नवीन तुम्ही काय करत नाही फक्त अपूर्वता सांगण्याची वागण्यातली आली की ते सुंदर दिसतं बरं का अपूर्वता हे सुंदर लक्षण आहे काहीतरी अपूर्व असावं भाषा अपूर्व असावी उपमेय अपूर्व असावं म्हणजे तेच गोड वाटतं कारण जगावेगळं काही सांगू शकत नाही आपण 460 पलीकडे आहे नाहीचे पलीकडे काय सांगू शकत नाही म्हणजे चांगलं आहे ते अपूर्वाच्या अंगानं असावं म्हणजे गोड वाटतं अपूर्वाच्या अंगानं असू दे नसू दे पण सुंदर ते ध्यानचा जसा कंटाळा येत नाही शिव ब्रह्मरस आवडीने एक आवड निर्माण झाली की मग आहे ते गोड वाटतं त्यामुळे महाराज लोकांचं फावतं गोड वाटतं असं बघायला विठ्ठल विठ्ठल कुठं राहायचं असतं वैष्णवाचं घर कुठं आहे निरंजनी आम्ही बांधलेले घर ते घर निरंजन असलं पाहिजे निरंजन हे निरामय असतं निरंजन हे शुद्ध असतं निरंजन हे दिसायला सूक्ष्म असतं पण तेच त्याचं रूप असतं जे निरामय असतं ते जीवाचं पहिलं घर कुठलं जीवाचं पहिलं घर कुठलं चिंचेच्या पानावर उभविले देऊळ आधी कळस बघ पायारे हे पहिलं घर आईच्या पोटामध्ये असलेला गर्भ आईच्या पोटामध्ये असलेली गर्भ पिशवी ही पहिल्यांदा तयार होते आणि मग आत जीव तयार होतो म्हणजे पहिल्यांदा कळस तयार होतो समृद्धी तयार होते आणि मग आत आकार येतो त्याला पाया म्हटलेला बरं का पाय राहतात आत आधी कळस तयार होतो हे झालं तिथलं कधीच जन्माला येण्यापूर्वीच जन्माला आल्यानंतर वैष्णवाचं घर कुठलं स्थूलदेह कुठं राहतो तो कुठं राहतो जीव कुठं राहतो स्थूलदेह आणि सूक्ष्म देहामध्ये राहतो त्यातला जीव स्थूलदेह कसा आहे तो दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि तो बाधित आहे आज आहे उद्या नाहीये पण ते करते तर घर करत नाही त्याला काय करावं लागतं सूक्ष्म देहामध्ये राहू द्यावं लागेल का सूक्ष्म देह जे आहे सूक्ष्म देह त्याचं स्वरूप आहे आणि त्यामुळं त्या देहात त्याला राहायला लागतं
तो ध्येय घेऊन या घरात राहायचंय आणि या घरात निरंजनी आम्ही मंदिरी घेऊन बरं का. अशा घरात राहून ज्यांनी परमार्थ केला, भागवत वाचलं, भजन कीर्तन केलं, माता पित्याची सेवा केली, साधू संतांना बोलवलं, विधीपूर्वक माणसासारखं वागलं बरं का, शास्त्राचे सगळे नियम पाळले, त्यांचं वर्णन अभंगाच्या पहिल्या जणात केलेलं आहे. त्या घरात राहत राहत आपण पुन्हा निरंजनाला जायचं आहे, वैकुंठवासी व्हायचे. आम्ही वैकुंठवासी कारणाशी आलो म्हणजे परत तिथे जायचंच आहे. आम्ही एवढ्यासाठीच की जाण्यासाठी करायला चालाय चांगलं चमचमीत आहे म्हणून नाही नाही इथं आलेला परत नाही. पक्षी का अंगणी तेवढाच व्यवहार आपला इथं आहे. पण व्यवहार व्यापकामध्ये कुठला व्यवहार होत नाही. व्यापक स्वरूप ज्या दिवशी कळेल त्यावेळी जाणं येणं थांबतं. ते व्यापक कळावं म्हणून हा सगळा व्यवहार करायचा आहे. आणि हा व्यवहार फक्त धन्य संसारी पुरुषांच्या घरामध्ये घडतो. संसाराचे प्रकार तीन, एक तामस संसारी, एक राजस संसारी आणि एक सात्विक संसारी. तामस संसाराचं लक्षण काय, तर तो दुसऱ्यांना बुडवतो, दुसऱ्यांचं ओरबडून खातो आणि हे खात असताना त्या अनंत पुरुषांना अनंत कुटुंबांना यातना होतात. तिकडे त्याला दया सुद्धा दया येत नाही, जराही दया येत नाही. आज सर्वत्र घरोघरी गावोगावी असले महान जन्माला आलेले जे स्वतःला प्रचंड प्रमाणात पैसा मिळवण्यासाठी सर्वसामान्य जीवांना ठकवतात. गोडी गुलाबीने लावून काय करता सांगता येत नाही. आणि मी मोठा झाला पाहिजे. कालपर्यंत चड्डी घालायत नव्हती, आज जबरदस्तीच्या गाडीत येते. असले असणारे हे दुसऱ्याच्या जीवावरती फसवून लुबाडून त्याला गोंधळात टाकून असं मायाजाळ करून जगणारे आहे. त्याला तामसी संसारी असं म्हटलेलं आहे. त्याला जरा सुद्धा दया येत नाही. आपण दररोज बातमीत दररोज एक औषधी लोक का शाळा होणार तेच कळत झालंय. 1-2 वर्ष कडलं झालं, 5-6 वर्ष मी बातम्या ऐकतोय. रोज एक घोटाळ्याची बातमी आहे. ह्याच लोकांना लोबाई म्हणून ते फसवणारे येतात. त्यांचा सुद्धा काय दोष नाहीच आहे. फसणारे आहेत म्हणून फसवणारे येतात, बाकी काय झालेलं नाही. झुकणेवाला आहे, झुकानेवाला चाहिए. ते झुकानेवाल्याला कळतं कोणा समोर काय सांगायचं. अशा प्रकारे फसवून जगतात ते म्हणायचं तामसी लोक, तामसी संसारी. त्यांचं पूर्वी राहायला छोटंसं घर होतं, पण आता प्रत्येक शहरात त्यांचं एक घर असतं. आता छोटं सोडून द्या, लागत्या देवीची धाडपट्टी आता ती कुठे खाऊ नये तिथे खातात. आता ती पिवली तिथे भटतात, झोपडी तिथे झोपतात. आता त्यांना परवानगी नाही इकडे तिकडे यायला. हे फळ आहे ना त्याचं, कशाचं, तामसी संसाराचं फळ आहे. हे समोर काय येतं तर कसं वागा, संसार कसा करायचा आहे. धन्य ते संसार किती यायचे आपल्याला. राजसी संसार कशाला म्हणायचं, तर मी जगलो पाहिजे, माझं कुटुंब जगलं पाहिजे, मी आणि माझं, असा विचार करून जगणारी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत गावोगावी. बर का, एक क्षेत्र आहे तिथे काय द्यायचं झालं तर मला जर पकडून दिलं तर मुख्यमंत्री माझी बायकोला अटक केली तर मुख्यमंत्री माझा भाऊ, भावाला अटक केली तर मुख्यमंत्री माझा नातू. पण बाहेर काय नाही, मी माझ्या पलीकडे जात नाही, मी जगलो पाहिजे. हे जगत असताना त्यानं कुणाला त्रास दिलेला नाही, पण मी जगलो पाहिजे. मला इतरांशी घेणं देणं काही. प्रगती झाली तर माझी झाली पाहिजे, ती माझ्या एकट्याची झाली पाहिजे, माझ्या घरातल्यांची झाली पाहिजे. याला राजस संसार असं म्हणतात. त्याला निर्वायचं असतं घर गाड्या दाखवण्यामध्ये. तो फास तामसी सारखं पीडत मात्र कुणाला नाही, पण त्याला मिरवायचं असतं, दाखवायचं असतं की मी कसा आहे. जे काही मिळतं ते मला माझ्या राहायचं नाही. तो समाजाची पिळवणूक करतो अप्रत्यक्षपणे, प्रत्यक्ष करत नाहीये. ते समाजाच्या लक्षात येत नाही. येतं त्यावेळी 5 वर्षाला उलटून पाडतात. त्याला काय अडचण नाही आहे, पण वेळ गेली असते 5 वर्षाला शोषण व्हायचं तर असं होतं. स्वतः निवांत शोषण करून जगतो तो राजसी संसारी. आणि सत्वगुणी संसारी कशाला म्हणायचं, स्वतः जगतो आणि इतरांना जगवतो. नुसतं जगत नाही तर त्यांना मोक्षाचा मार्ग, चांगला मार्ग दाखवतो. बरं का, काम करतो, असा फसवाफसवी करत नाहीये. स्वतः कष्ट करून धन मिळवतो, नुसता धन मिळत नाही. प्रामाणिक व्यवहार व्यापार करून धन मिळवतो, उत्तम व्यवहाराने धन मिळवतो. आणि म्हणून त्याची पिढी उत्तम अवस्थेमध्ये. आज संतांच्या घरी येणारा धन उत्तम धन आहे म्हणून 16वी पिढी आणतात, 17वी पिढी आणतात.
जन्म होतो, हरिभक्त म्हणूनच त्यांचा जन्म होतो आणि जग त्यांचा हरिभक्त म्हणून उद्धार करतो. मग 16वी पिढी 17वी पिढी 28वी पिढी त्या जीवाला उत्तम गती प्राप्त होते. कारण का तर उत्तम व्यवहारानं धन जोडलेलं आहे बरं का. कशाने जोडले? व्यवहार उत्तम आहे, कमी नफा घेऊन ते व्यवहार केलेला आहे आणि ते करत असताना उपकार आहे. सगळे जगले पाहिजे, मी जगलो पाहिजे. आता धनाला 15 अनर्थ असताना संत धन जोडा का म्हणतात? हा भाग आहे बरं का. हे कोणा न आवडे दारा घोडे जन धन पुत्र. हे जया कोणा न आवडे, हे कुणाला आवडलं नाही असं झाले का? बायको घोड दारा म्हणजे दारात असलेली संपत्ती मान सन्मान धन या गोष्टी कुणाला आवडल्या नाही असं आहेत का? असं नाही. सगळ्या जीवन आवडतं. मिळवावं पण शास्त्र सांगितलं जोडून या धन. पण अशी एक जात आहे ऐशिया संपत्ती आम्हा संसारी भोगाच्या परी काय सांगू कामतो कामना भोगी तसे देवा आलिंग देवा चरण तुम्ही आमच्याकडे संपत्ती नाहीये. परमार्थ हे महाधन आमच्याकडे. या धनाचं काय दोष नाही. हे धनाला दोष आहे. काय आवडत नाही संतांना? व्यावहारिक संपत्ती, व्यावहारिक संपत्ती आणि परमार्थिक संपत्ती बरं का. ऐशिया संपत्ती आम्हा संसारी. आम्ही संसारी जाऊ. कोण संन्यासी यातलं? तुझा संत संन्यासी होतो म्हणून सांगा. सगळी संपत्ती नाही. परमार्थ हे महाधन धन आवडतच आम्हाला. संतांना संपदा आणि 16 म्हणजे सत्कार वगैरे का आवडत नाही? याचं कारण आहे कारण संपत्तीला व्यावहारिक संपत्तीला प्रागभाव आणि प्रभावशाभाव दोष आहे. प्रागभावामध्ये ती संपत्ती निर्माण करावी लागते आणि उपजे ते त्यामुळे उपज झालेली संपत्ती नाश पावल्याशी राहत नाही. उगवलं सूर्य उगवलं चंद्र आणि जन्माला बेलेश्वर राहत नाही. म्हणून या संपत्तीला दोष आहे. पण परमार्थ महाधन हे नित्य अविनाशी आनंद रूप आहे त्यामुळे त्याचा नाशच होत नाही. ऐशिया संपत्ती आम्हा संसारी बोल. आणि मग आम्ही काय बघतो? तुमच्या दृष्टीने बघले गाडी आमच्याकडे नसतील, तुम्हाला दिसत नसतील आमच्याकडे तुम्ही. आम्ही सदैव सुडकी दिसत असो व्यावहारिक लोकांना, पण आमच्याकडे धनच कुठलं नाहीये. परवा मोदीजी पाया पडले कुणाच्या? 11 दिवसाला उपवास सोडताना साधूच्या. कुणाच्या पाया पडले? साधूच्या. 140 कोटीचे पंतप्रधान कुणाच्या पाया पडले? साधूच्या. साधूची संपत्ती काय? 2 धर्तुरा आणि 2 बंड्या. मोदीची संपत्ती 140 कोटी जनता त्यांची नाश आहे. कुणाच्या पाया पडावं लागलं? मग आता मला सांगा तुमच्या पोराला मोदी करायचं का साधू करायचं? साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना म्हणणाऱ्या वाक्यांची मुलं कुठे शिकायला आल्यात? वकील इंजिनियर हे म्हणाय कुठंच असावं. परमार्थ असा देखील झालेला आहे. म्हणून विचारलं बघा मी साधू आपला मुलगा साधू व्हावा काय मोदी व्हावा? आम्हाला म्हणतात तुमच्या पोरग्याला साधू करा, आमच्या पोरग्याला मोदी करता पाया पडायला लागले ते चालेल. साधू थोर मानणारे लोक धन्य संसार बरं का. धन्य संसार धन्य जीवन असावं. संपत्तीला दोष आहे. 70 कुळाचा राजा आंधळा नव्हता, तो आंधळ्याचा पोरगा होता. दुर्योधन तरुण होता, तिथं आंधळा तरी होता. दुष्टराष्ट्र हा तरुण होता. सगळी संपत्ती याचीच होती, पण समाधानी होता का? पण जी कष्टावरती हस्तिनापूर पाटवाडी मिळवलं ते तर त्यानं राखलं का? ते राखून तरी तू समाधानी होता का? म्हणून या संपत्तीने कोणी समाधानी होत नाही. म्हणून या संपत्ती ऐशिया संपत्ती धन्य ते संसारी. ऐशिया संपत्ती धन्य ते संसारी. आणि जी परमार्थिक संपत्ती गोळा केलेली आहे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. आता संसाराचे मागाशी जे प्रकार सांगितले तामस राजस आणि सात्विक असे. सात्विक संसारी असतात ते धन्य असतात. आता संसाराचे आता सात्विक संसारी माणसाचं जीवन हे धन्य जीवन आहे. म्हणून जीवनाचे प्रकार 4 सांगितले पुन्हा. नित्य जीवन, धिक्क जीवन, निंद जीवन, स्तुत्य जीवन आणि धन्य जीवन. शास्त्राने 4 प्रकार सांगितले बरं का. सांगू ते तसं त्याचा विस्तार करायलाच पाहिजे नाही. जीवन हे माणसाचं 4 प्रकारचं शास्त्र म्हणतं की धिक्कायुक्त जीवन आहे.
काहीच त्याच्यात किती आहे किती नाही याचा संबंध नाही. काही माणसाचं आयुष्य जीवन हे धिक्कारयुक्त आहे, काहींचं निंदयुक्त आहे. निंदा या पुढे इतकं निंदनीय त्यांचं आयुष्य जीवन आहे, काहींचं स्तुत्य जीवन आहे आणि काहींचं धन्य जीवन आहे. आता त्यासाठी दिग्गजीने 5 ओळीचा 6 ओळीचा अभंग आहे. गेल्या आठवणीनं वाचायचं पोरांच्या गावात. दिग्गजीने जे पाहिले आधीनं, दिग्गजीने जे पाहिले आधीनं नाही परलोक मान नाही जया. ज्याला इलोकामध्ये परलोकामध्ये जो स्त्रीच्या अधीन झाला त्याला इलोकी पण मान नाही आणि परलोकी पण नाही. बरं का? परधन नाही हे दोन काळजे त्यालाच ते इथे यायचं, त्याला काही तर ते गुण आहे. धन्य जीवन ज्याचे लोभावरी मन, ज्याच्या मनात लोभ आहे त्याचं तो दिग्गते जीवन असं तो उभा राहिला. दिग्गते जीवन नाही विवेक वैराग्य, माना लागी लाग झुलत असते साधूपणा. महाराज तो कीर्तन करतो, साधूपणाचं स्वांग करतो, मला मान मिळावा असं वाटतं त्याला. पण विवेक वैराग्य नाहीये. कुठं ते चांगलं चालावं आणि मला मिळवायला संधी मिळवावी. बरं का? तिथं माझा उदो व्हावा, थोडस करावं पण सर्वाधिक मान मला मिळावा. दिग्गजीने त्यांचे नाही विवेक वैराग्य. ज्यांच्या घरी भजन कीर्तन होत नाही दिग्गज जीवन त्यांचं म्हणले. तुका म्हणे असे दिग्गजांचे जिने निंदक वादक नरका जाती. असले भक्त जगणारे जे निंदा करतात इतर हरिभक्तांची, जे इतर हरिभक्तांमध्ये वाद लावतात ते नरकाला जातात. तुकोबऱ्यांचं म्हणणं माझं नव्हे. ते 7 चरणाचा आपण बघायला दिग्गजीने शब्दापासून सुरुवात. या एवढ्या लोकांचे जीवन दिग्ग आहे, ज्यांना शास्त्राचे व्यवहाराचे काही ज्ञान नाही. जनावर जगतात तशी जगतो त्याला दिग्गजीन असं म्हणलेलं आहे. निंदजीन कुणाला म्हणायचं? तिथेही तेच उत्तर सांगितले बरं का, की 84 लक्ष जीव योनी आहे. मी ते डिस्कवरी पाहतो, मला फारसं तुमचं एक नाटकातलं काय आवडत नाही. टीव्ही आहे मला, पण मी माणूस आहे, मला थोडा वेळ लागतो. आणि त्या डिस्कवरी जे सत्य असतं नित्य असतं त्यात खाडाखोड करता येत नाही. त्या नकली मालिका वगैरे नाही, बातम्या पाहतो डिस्कवरीच्या चॅनेल पाहतो बरं का. त्या डिस्कवरी मध्ये दाखवले की प्रत्येक जनावरांचे कळप असतात. वाघाचा कळप असतो, सिंहाचा कळप असतो. गुणविवेदन राहतात. 3-3 आठवडे म्हणजे 21 दिवस शिकार नाही मिळाली तर एकत्र 10-10 जणांचा ग्रुप बरं का. पण जेव्हा एक जण शिकार करतो ते खाताना मात्र एकमेकावर तुटून पडतात. मला पाहिजे आहार निद्रा बरोबर इथून एकत्र बरं का. पण तिथं मात्र मी जगलो पाहिजे. जगाला तुम्ही माझ्याशी सोबत पाहिजे, जगाला सगळं जग पाहिजे, बायको पाहिजे, पोरं पाहिजे, समाज पाहिजे, पण जगणार मात्र मी, फिरवणार मात्र मी. जे जगात माझा काय करू दे नाही तर नाही करू दे की जय. लक्षात माझा जे काय झालं पाहिजे त्याला निंदजीन असं म्हणते. जे जनावर एकत्र राहतात पण खायच्या वेळी सुद्धा दुसऱ्याला घास खाऊ नये म्हणतात, त्या दुसऱ्याला खाणाऱ्यांच्यावरती तुटून पडतात ते संपतोपर्यंत. आणि परत झाली की परत एकत्र राहावं लागतं, कारण हसता माहिती ते सगळे लागते ना. आहार निद्रा बघितून त्यासाठी त्यांची गरज आहे. घरातले सगळे ते मी एक आमच्या बहिणीच्या गावी एक माणूस केला. अशी माणसं गावोगावी एक बरं का. हा विचित्र प्रकार आहे का, त्याला जिहासा म्हणायला अर्थ नाहीये, पण ते आत्मस्वरूपाकडे असते. तर तो स्वतःच्या बायकोला आणि मुलाला गाडीला स्पर्श करू देत नाही. हिरोटाच आहे तो, यात आणले नाही 37,000ची हिरोटा सांगल्या. पण घरच्या बायकोन आणि मुलांना त्याला हात लावायचा नाही. हा काय प्रकार आहे? ती बायको कोण आणि कुणासाठी? तू कुणासाठी आहेस? ती गाडी कुणासाठी आहे? नाही ती माझी एकट्याची आहे. असं कुठल्या संसारात असतं का? याला निंद्य म्हणतात. निंद्य जीवन बरं का, हे निंद्य जीवन आहे. स्तुत्य जीवन कोणाचं? साधकाचं जीवन स्तुत्य आहे. साधू संत येते घरा, हा दसरा दिवाळी म्हणणार, आई वडिलांची सेवा करणार, याला स्तुत्य असं म्हणतात. आपुलिया गीता जीवन तयाचा वाटे देवा, गीता भागवत करेली स्तुत्य जीवन बरं का. स्तुत्य जीवन, स्तुत्य जीवन शेवटचं चरण आहे. पुढं त्यांची सेवा, याला दैव, याला धन्य ते संसारी म्हटले. साधू संतांची सेवा घडणं, घरात भजन कीर्तन घडणं,
वैष्णवाचा मार्ग अवलंबणं, सदा सेवेमध्ये राहणं, माता पितरांची सेवा करणं, वेद्य त्याला देव मानून नमस्कार करणं, लहान मोठं न भेद मानता. जसं विष्णुमय जग वैष्णवाचा वेद, भेदा भेद ब्रह्म हे 3 अवगुण ज्याच्याकडून गेलेले आहेत, तो स्तुत्य असणारा त्याचं जीवन स्तुत्य आहे. असे लोक ही वंदनीय की अडचण नाही. आणि चौथे आहे ते की ते एक उपकारासाठी आले गरजे होती, समाज उद्धारासाठी, जनाच्या उद्धारासाठी अवतार घेतात. ते आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. सत काय आहे ते सांगण्यासाठी, सत काय आहे ते दाखवून देण्यासाठी, सत स्वरूपाला जीवाला पोहोचवण्यासाठी आम्ही आलेलो बरं का. असे जे आले तर ते धन्य संसार आहे आणि ते जो उपकार करण्यासाठी आहे. उपकाराचे प्रकार 2, एक लौकिक उपकार आणि अलौकिक उपकार. बऱ्याच वेळा आपण देहावरती अनेकाचे उपकार करतो. त्याला खायला मिळत नाही, धान्य दे. त्याला कपडे मिळत नाही, त्याला कपडे दे. ज्याला गुळ आवडलाय लौकिक म्हणजे देहावर उपकार करणं बऱ्यापैकी आहे. वाईट न करणं वाईट आहे आणि करणं चांगलं आहे, पण त्याला फळ आहे असं नाही बरं का. थोडस आंशिक गोड फळ आहे. आई बापाला न सांभाळणं, शेजाऱ्याला काहीच न देणं यापेक्षा देणं गोडच आहे. दान करावं, दान चांगलंच आहे. सर्वातले दान असावं बरं का. हे लौकिक दान म्हटलेलं आहे की तुम्ही चांगलं चाललंय तिथे आपण असंच करतो. कुठं लग्न झालं प्रेझेंट देण्याचं कारण तेच आहे. पूर्वी कारण का होतं, 1-2 माणसाकडे गावात सरपंच, पोलीस पाटील, सरपंच नव्हता त्या काही, नुसता नावाचा सरपंच. ते काका एक असायचा, कारभारी गावचा असायचा, तलाठी त्यांचं वर्चस्व दांडगं. ते कोतवालाचा गावात वजन दांडगं तलाठ्यापेक्षा. आणि मास्तर हे चांडाळ चौकडी होती, कारण नंतर बिघाडले म्हणे असली चांडाळ चौकडी कुठली खरं तर हे देव होते, 4 देव 4 दिशेचे, पण नंतर बिघडले आणि ते बिघडलं असं ते लोकशाही येत गेली. ते असं त्याला लौकिक दान धर्म आपण करतो नाही असं नाहीये. देव सुद्धा देतो लौकिकाला. सुदाम्याला सुवर्ण नगरी पाहिजे होती, दिली का दिली नाही. लौकिक उपकार बरं का केला ना, केला. द्रुपदाला आढळपद पाहिजे होतं, दिलं का दिलं नाही. उपमन्यूला प्यायला दुधाचा समुद्र पाहिजे होता, दिला का दिला नाही. बिभीषणाने सेवा का केली रामाची, लंका पाहिजे होती, दिले का दिली नाही. हा लौकिक उपकार झाला. आज आला लौकिक उपकार आणि ते करायसाठी पण 3 देवता जन्माला आली. त्यांना हे द्यायचंय, त्यांना हे द्यायचंय, त्यांना हे द्यायचंय. अलौकिक उपकार कोणता, पुतना मावशीचे विषासकट रक्त पिऊन तिला मुक्तीला पोहोचलेला अलौकिक. विभीषणापेक्षा रावणाला त्याच्या घरात घुसून लक्षात द्यायचं, त्याच्यासाठी अवतार घेऊन, खास त्याच्यासाठी अवतार घेऊन त्याला अंतकाळ जगणं आणि अंतकाळी स्वतःच्या भावाला त्याच्याकडे उद्धारासाठी पाठवणं, याला अलौकिक उपकार होता. तो लक्ष्मणावरती होता आणि रावणावरती होता. हिरण्यकशिपूने तर वचनात बांधलं होतं, घरात नाही, दारात नाही, इकडं नाही, तिकडं नाही, येणं नाही, तेणं नाही. तरी सुद्धा हा काय होईल, पुण्यवान असताना याच्या पोटी पुत्र जन्माला आलेला आहे. एवढा पुण्यवान असताना हा वाया जाऊ नये म्हणून त्याला कळत नसताना सगळी वचनं पाळत येऊन मोक्षाला गेला. मोक्षाला गेला. घरात नाही, दारात नाही, सकाळ नाही, दिवसा नाही, रात्री नाही. चतुरा तो एवढा असा याला म्हणतात अलौकिक उपकारी असणारी ही मंडळी आहे. संत मंडळी होऊन गेले, देव होऊन गेले. उपकार, उपकाराचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक कायिक उपकार, वार्षिक उपकार आणि मानसिक उपकार. आता हे संतांचे फक्त मानायचे, इतरांचे उपयोग होत नाही बरं का. आई वडिलांना जन्म देतात, सांभाळतात, हा कायिक उपकार आहे. तुम्हाला वारकऱ्याकडे नेत असतील, चांगलं शिकवत असतील, सद्गुणाकडे नेत असतील तर हा वार्षिक उपकार. तुमच्यानं हरिपाठ म्हणून घेतात, वारकरी ओझा आग्रह करतात, वारीला नेतात, लहानपणापासून येतात. हा वार्षिक, असं म्हण तसं म्हण, रामकृष्ण म्हण, इथल म्हण, वार्षिक उपकार आहे. आणि त्यानं खरंच हरिभक्त व्हावं म्हणून मनापासून जेव्हा प्रार्थना करतात त्याला मानसिक उपचार म्हणतात. हे झालं इथलं. इकडलं संतांचं कायिक, वाचिक आणि मानसिक काय आहे बरं का. हा, संतांचा कायिक उपकार काय आहे. माझ्या जीवीच्या आवडी पंढरपुराणे
गोविंदाचे गुणी झाले बरं का. वा ब्रह्मादिमध्ये सगुण निर्गुण विद्येवरी दाविली ती गुण हा संतांचा कायिक उपकार आहे. 737 वर्षापूर्वी माऊलींनी वारी सुरू केली, एक सुरू केली आणि आज हजारो वाऱ्या सर्व संतांच्या सुरू झाल्या. त्याला कायिक उपकार. त्यांनी वारी सुरू केली म्हणून आम्ही वाऱ्या सुरू केल्या. आम्हाला त्यांनी शारीरिक वाया करायला, कायिक वाया करायला त्यांनी शिकवलं. हा संतांचा कायिक उपकार आहे. त्यांचा वाचिक उपकार काय आहे तर त्यांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सर्व संत साहित्य जन्माला घातली. त्याने आम्हाला म्हणायला सांगितले, हरिमुखे म्हणा तुम्ही पुण्यवान व्हा, तुम्हाला अनेकांना पुण्यवान करा बरं का. मी वासुदेव तत्वता हे जे सगळं सतशास्त्र शिकवणं हा वाचिक उपकार आहे. काळ सारावा चिंतने म्हणायचं सतत चिंतना काय सांगितलं, हा काय आहे संतांचा वाचिक उपकार आहे. आणि मानसिक उपकार काय आहे, जे कांची वेकटी सांडो वसादान आहे, प्रार्थना पर अभंग आहे, मागणी पर जे अभंग आहेत कीर्तनाशी आपण म्हणतो संतांचा वाचिक उपकार आहे. ते नसते तर आम्ही कुणाकडे मागायचं होतं सांगूया. सात संत कुणाकडे मागायचं होतं. संतांनी 3 प्रकारे हे आपल्याकडे उपकार केले. 3 प्रकारचे उपकाराची कुणाच्या काय सांगू आता संतांचे उपकार. लौकिक उपकार केला, अलौकिक केला, वाचिक उपकार केला, कायिक उपकार केला, मानसिक उपचार केला म्हणून आज आम्ही आहोत. आणि ते निरंतर करायला पुन्हा पुन्हा अवतार घेतात. हे त्यातलं फार मोठा उपकार आहे बरं का. हे तो उपकारासाठी आले गरजा वैकुंठातलं तुमच्या आमच्या घरी अनेकांच्या घरी त्यांनी अवतार धारण केला. मग ते गजानन महाराज, बाळमामा स्वामी अनेक सगळे देवदेवता संत मंडळी आहेत. असू द्या खाल्ले आपण काय अडचण नाहीये. उपकाराचे पुन्हा 4 प्रकार पाडले. उपकारावरती अपकार करणारे काय आहे, अपकारी आहेत त्यांना अपकाराने धडा शिकवणारे काही आहे. उपकार केला त्यांच्यावर पुन्हा उपकार करणारे काही आहे. आणि अपकार केला असताना उपकार करणारे काही आहे. आता उपकार केल्यानंतर अपकार करणाऱ्यांना कृतज्ञ म्हटलेलं आहे. अशी काही जात आहे मूर्ती सगळीकडे आहे. अपकार करणाऱ्यांना धडा शिकवणारे अपकारी फार थोडे क्वचित. कही देणे वैकुंठी त्यातला तसा प्रकार आहे. उपकार करणाऱ्यांच्यावरती परत उपकार करणारे हे सुद्धा दुर्मिळच आहे. हे सुद्धा दुर्मिळच आहे. आणि अपकार करणाऱ्यांच्या उपकार करणारे फारच दुर्मिळ आहे. दुर्मिळातले दुर्मिळ स महात्मा सुदुर्लभ बरं का. ह्याचा विस्तार होतो थोडासा. उपकार करणाऱ्यांच्यावरती अपकाराने वागणारे पण काही आहे. उपकार कसा करावा का करू नये. भगवान शंकरजी भस्म लावत होते आणि एक खडा थोडासा हल्ला. कौतुक वाटलं त्यांना की माझ्या समोर माझ्या सत्तेविना एक खडा हलतो आहे. ते कौतुकानं पाहिलं. कृपा केल्यावरती एवढं मोठं झालं. बाळा तो कोण आहे. मी तुला भस्मातच द्यायचं. मी भस्मच आहे. तुला काय पाहिजे सांग. नाही मला तुमची सेवा करायची आहे. हरकत नाही म्हणजे अडचण नाहीये. ती कोणालाच प्राप्त होत नाही. तुझ्यासारखा भाटीवाला जगात आलेलाच नाही मला. मच्छिंद्राला माशीच्या पोटात जावं लागलं. तू ऐकता आलाय समोर. केवढं भाग्य समोर. मग तुमची मला सेवा करायची आहे. म्हणजे आता माझी गरज काय. मला दररोज भस्म लागतंय. ते तेवढं कुठे मिळेल तिथे घेऊन येत जा. आता ते भस्म एक वास्तुशांती का दररोज होत नाही. पवित्र भस्म आणायला एक ठिकाणी मिळतं. ते स्मशानात कुठल्या ना कुठल्या गावात कोणत्या दररोज गेलेलं नसते. तर रोजच्या मिळायला लागत नाही. पण काय काळ गेला पुण्याचा आणि 8-10 दिवस भस्म मिळणार ह्याला अडचण झाली. आणि रडत भस्म शंकरांच्याकडे आला. म्हटलं काय करायचं. तर आता भस्म मला मिळेना. माझी सेवा करण्यात होते. काय करू देवा. मला काय करायचं. मला फार म्हणजे मला इतर अवस्था चांगलीच होती. उत्तम होती बरं का. मला चैन पडेना. मला तुमची सेवा केल्याविना चैन पडेना बरं का. ते म्हणजे असं कर. कळवळ बघितली त्याची. म्हणजे असं कर तू ज्याच्या हात ठेवशील त्याचं भस्म होईल ते घेऊन मला ये. इथंच बुद्धी फिरली. रोज याला भस्म आणून देण्यापेक्षा
हेच भस्म केलं तर उपकार कर्त्यावर अपकार वागणारे अवलाद म्हणतात. सगळ्या राक्षसांनी भक्ती कुणाची केली? देवाची केली. शक्ती कुणाकडे मिळवली? वर कुणाकडे मिळवला? आणि वैर कुणाशी मांडलं? देवाशीच मांडलं. आणि हे का उपकारात बसतं का? ज्याच्या बळावर मोठे झाला त्यालाच तुम्ही बघून घेतो, बघून घेतो, बाहेर पडला असतो गुडगं मुडील फॉर्म भरायचं नाही बाय जवळ घेतलेला परिणाम नाही. पुन्हा जवळ घ्यावा, पुन्हा प्रश्न नाही का? लक्षात येत नाही का? ह्यांना उपकार कर्त्यावरती अपकार करते म्हणायचं. आता अपकार कर्त्यावरती अपकारी वागणारा कोण? ह्याला सांगितलंय जशाच तसं सिद्धांत किंवा शठाव प्रति शठाव जसा वागतो. कारण काही वेळा जनावराला जनावरची भाषा कळते. काही जनावर जनावर सारखीच असतात आणि काही जनावरांना सर्कशीमध्ये जनावर सारखी शिकवल्याशिवाय ती शिकत नाही. घरातलं कुत्र गाय म्हैस एक वेळ शिकेल, फार प्रेम असतं बरं का, पण तिथला व्यवहार जो आहे तो वाघ शिंगाकडे करून घ्यायचा आहे. ती काय ती मायेची नाहीये. त्यांना तसंच शिकवायला होतं. हिस्र असल्यामुळं हिस्र शिक्षण केल्याशिवाय ते शिकत नाहीये. जशा तसे वागणार आहे बरं का. सहस्रार्जुन 80,000 सैनिक घेऊन जंगलात निघाला. ते राजे कोण विचारणार त्यांना? पण हिंदत आले, मोठ्या आंब्याच्या जंगलात आत शिरले. जायला पाहायला जागा कळना. हे जे आहे ना हे रडवत. मग ते राजा असू दे, पंतप्रधान असू दे, भिकारी असू दे, देव असू दे, बरं का, संतांनी त्याचे विजय मिळवले असते भाग सोडून द्या. आज छत्तीसगड रमणगडला आज ही माणूस साधू हट्टवेगी बसलेले आहे बरं का. 28 वर्षे झाली ते एका दगडावर बसले तशीच आहे. रात्री 12 वाजता त्यांची समाधी उतरते, 1 वाजता आपोआप लागते. 23 तास समाधी, 1 तास बोलते. हे जनरल देखील येतो कळवाला म्हणून ते जागे होतात भेटाळलेल्या लोकांना. आणि चुकून मुखातलं मौन तुटलं नाही म्हणून अगोदर जीभ कापली, त्या शंकराला अर्पण केले, मग त्या दगडावर बसले. आजही रावणासाठी शरीर कापून शिर तुकड वाहून करणारी भक्तांची जात आहे असं समजू नका. काल होती, आजही असणार. आज हजारो योगी तुम्हाला हिमालयामध्ये दिसतील की जे काही न खाता जगता येते असे असणार. आणि ते भूक लागली 80,000 सैन्यांना आणि नेमका जमदग्नींचा आश्रम लागला. आपण म्हणले काय हरकत नाही, साधूच आहेत, सगळ्यांना उपकार करणारे. म्हणले आम्हाला भूक लागली. ते म्हणजे काय अडचण आहे, चला बसून घ्या. अहो म्हणजे आम्ही 80,000 आहे, काय अडचण आहे, चला बसून घ्या. अहो 80,000 जणांना पाय द्वारा मागे जरा बघा म्हणला, वरनं खाली पडतील, हातून घ्या, पाहिजे तर आंघोळ करून घ्या. या 4 दिवशी तिकडे ताटं वाढल्या. 10 माणसांनी ताटं वाढली आणि ते म्हणले असं करा, एक सारखं सगळ्यांनी जेवण नाही येतात. सगळ्यांनी लाडू म्हणजे लाडू, जिलेबी म्हणजे जिलेबी, ज्यानं त्यांनी इच्छा करायची तुमच्या ताटात ते आणि असला आगावपणा आपण लई घाण करतो. हॉटेलात गेले कोणी, तू काय खाणार? मी मिरची भजी खा. मग मला मिरची भजी चालणार. तू काय ते खाणार, तुला काय खायचं ते खा ना. तुझी काय ओळख आहे की नाही? तुला आवडत असतात कांदे भजी, पण ह्याच्यावर कसं खाऊ म्हणून त्यापेक्षा तू सांग, नाही तुझं सांग. आता हे आगावपणा गेल्यानंतर मी सर्व सांगतो सगळीकडे गेल्यावर आम्ही चहावरच जोडतोय, पण हे लाजत नाही. लक्षात आलं का? असू दे की करावं की माणसाला, काय अडचण नाही. वर आहे ते पॅटत आणि जीन पॅटत कीर्तनाला काय झालं, अक्कल नाही द्यायला जरा सुद्धा. काय पाहिजे ती मागायचं, जाग्यात आला तयार होईल. 80,000 बसले. कुणी जिलेबी मागितली, कुणी मसाले भात मागितला, कुणी काय मागितले, कुणी मागितलं, सगळं तयार झालं. होऊन जेवले. राजाला आश्चर्य वाटलं. म्हणले ही काय भानगड आहे, एका क्षणात मागितली मिळत होतं, असं तुमच्याकडे काय आहे? तर म्हणजे तुम्हाला काय करायचं, तुम्हाला भूक लागली, पोट भरलं ना? तर नाही म्हणले, मला कळलं पाहिजे, मी राजा आहे, मला कळलं पाहिजे सगळं. हा राजाचा अधिकार आहे असं नाही बरं का. राजाला सगळं कळलं पाहिजे, चांगलं वाईट काय असेल ते. राजा जागा असतो त्याला राजा म्हणायचा. ते म्हणजे माझ्याकडे कामधेनू आहे, कामना केली की त्या क्षणी ते उत्पन्न होतं आणि प्रत्येक भोग होते. ते मी कामना केली फक्त म्हणून तुम्हाला मागितलं मिळालं. म्हणले ते तुम्हाला काय कामाची, साधूला संपत्ती वगैरे तुम्हाला आवडत नाहीच ना, पण ती मला द्या, मला काय तरी उपयोगाची आहे. आणि त्यावेळी ती युद्ध झालं असं म्हणतात. तर काही ठिकाणी असा उल्लेख आहे, जमदग्नींचं त्याचं युद्ध झालं आणि जमदग्नींना मारलं त्याने. हे नंतर परशुरामांना कळलं. 80,000 जणांना मागील ते जीव घालणाऱ्यानं काय केलं, जीव घालणाऱ्याचाच कोथळा काढला, खून काढला.
उपकार करणाऱ्याची जाणीव न ठेवली, कृतज्ञपणा दाखविला म्हणून शपथ घेतली 21 वेळा असले मारीन म्हणून झालेले, एकदा नव्हतं. अपकारांच्यावरती अपकार करणारे ते परशुरामजी, बरं का. हा दुसरा प्रकार. हे दरिद्र जन्म घ्या तर कारण नाही, कारण कसल्यानं कसली भाषा करते ना. तुम्ही किती जरी अर्धवटाला किती माय बाप आवा असू दे की जावा, तुम्ही जेवढं बोला तेवढं ते लय टाकते. पण त्याला एक कानाखाली तुम्ही सांगितले मी काय म्हणत होतो काय येते ते तसं काही. अपकारावरती अपकार करणारे पण असावे लागतं, काय अर्थ नाहीये. उपकारावरती उपकार करणारे पाहिजे. पण काशी लोक आहेत. पांडवाचा राजस्वी यज्ञ चालू होता आणि त्या ठिकाणी 1 कोटी ब्राह्मण जेवले की 1 घंटा वाजायची. पण एके दिवशी घंटा थांबेच ना, वाजायचंच राहिली आणि सगळे पांडव कौतुकाने देवाकडे गेले. देवा काय आघडतीत घडला सांगा. तीच भावना आहे, तीच सगळं तीच आहे, आम्ही तीच आहोत. आज काय आघडतीत घडलं, इतके दिवस घडत होतं, वर्षभर राजस्वी यज्ञ चालत असताना तर म्हणजे आज कोणते परमहंस स्वरूपाला पोचलेला साधू तुमचे एक येऊन शीत कमी त्याने खाल्लेलं असावं. पण कुठं खावं याला बंद नाही. कुणाचं खावं, कुठं खावं, धाब्यावर खावं की खाऊ नये, एवढी अडचणी येईल. आता बोलायचा परमार्थ सोपा बरं का, लय बोलायला सोपा असतो. बोलता मग तीच बोलता नव्हे सोपे वैरागे न वटे ते खरे. बाकीच्या सगळ्याची सोंग करता येईल पण वैराग्याचं सोंग वाटत नाही. रामकृष्णाने आणि म्हणले शोधावं लागेल. आता कळणार कसं म्हटले, चला स्वतः भगवंत आले बाहेर. शुक महाराज पोपटाच्या रूपामध्ये ते पुण्य पवित्र भक्तांचं अन्न खात होते. सगळ्यांनी नमस्कार केला, धन्य वाटलं त्यांना. आता ते परमहंस झाले तरी त्यांना पुण्याचं घास लागतं बरं का. असलं चालत नाही. असलं म्हणजे आम्ही खातोय कुठे लावून तिथं नाही चालत. त्यांना माळकऱ्यांना मी माळकऱ्याच्या घरचं बारसं खाऊ नये, 12वं खाऊ नये, शास्त्रात लिहिले. कुळी पुरतं चालतं, कारण कुळी आई माळकरी नव्हती, गेली तर काय करायचं तिला पुरतं चालतं. पण कुळा बाहेरच्या ठिकाणी चांगलं केले मुली त्यात म्हणून खाऊ नये. काहीच नियम विषयाने विठ्ठल मात्रा गावी सूर्य मर्यादा पाळतो, सागर मर्यादा सांभाळतो. हे बी सागर म्हणजे हे बी सांभाळते. कावकाचे उलटे बोलते मला नाही असणे रात्री 12ला सगळी मर्यादा पाळतात. एक ग्रहांना 1 सेकंद जरी त्यातल्या एकाला मर्यादा सोडली 1 सेकंदासाठी काय होईल हे जर लगेच विलास वाटते. 1 सेकंद एका ग्रह हल्ला गेला तर केवढा अवघड आहे सांगितले रामकृष्णाने. आणि तेवढी जाणीव ठेवली. युद्ध झालं, सगळं झालं, एकच शिल्लक राहिला अर्जुनाचा नातू परीक्षित. चुकून हिरण्यकश्यपूचा मुकुट घातला होता म्हणून सोन्याचा आग्रह करू नये. विशेष करून महाराजांनी तरी करू नये. हे पहा काय पहा पासपोर्ट आपण काय महाराजाचा सोने नाणे सोने नाणे तुम्हाला वृत्ती घेतला. सोन्याचा मुकुट घालून घ्यायचा परिणाम झाला. सोन्यामध्ये पिशाची योनिके विघ्न राहत असतात. लक्षात ठेवा, सोनं हे शास्त्रात मान्य नाहीये. गोमूत्र मान्य आहे, गो शेण मान्य आहे, त्याला गो गव्य म्हणतात बरं का. हरिदासाची माती मान्य आहे, नदीची माती मान्य आहे, पण ती मान्य नाहीये. आपल्या रामकृष्णाने पुढे जाऊया आपण. फुल मान्य आहे सुवासिक असणार. शिकारीला गेला, साधू दिसले, बोललं, ताण लागली ती बोलेना. मुद्दाम नाटक केल्याचं वाटलं, साप गळ्यात घातला. प्रारब्ध आले की ते सोडत नाही. शाप मिळाला 7 दिवसाच्या आत मगशी. आणि त्यावेळी वाचवणार कोण हा प्रश्न पडला परीक्षितेला. त्यावेळी स्वतः शुक महाराज स्वतः त्यापूर्वी 72 वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली होती शुक महाराजांनी. हा प्रकार घडायच्या अगोदर 72 वर्षे. असं असताना सुद्धा त्या एका चिताच्या उपकाराची जाणीव केली, स्वतः प्रगट झाले आणि 7 दिवस त्या परिस्थितीला भागवत संस्कृती केला. याला म्हणतात उपकारावरती उपकार करणार. याला वैष्णव म्हणतात. असे आपली जात असेल यातले आपण आहोत रामकृष्णाने. अपकारावरती उपकार करणारे कोण असतील तर ते संत आहे. ते संत आहे आणि ते संसारीच होते. ते कोणी संन्यासी नव्हते. जरी निवृत्तीने 16 रुपये चांगलीवाणी लग्न केलं नसलं तर जगत संसार चालवलाच. बाकीचे सगळे संत संसारीच होते. बाकीचे सगळे ऋषी संसारीच होते. ऋषी होते म्हणजे ब्रह्मचारी होते असा भाग नाहीये. पण लग्न केले म्हणजे सगळेच लग्न केले होते असं नाहीये. लग्न करून सुद्धा याज्ञवल्क्य 2 बायका करून सुद्धा ब्रह्मचारी होते.
आमचे वेद संपड काका ब्रह्मचारी होते, आमची मोदी बायको करून आज सुद्धा ब्रह्मचारी आहे. असं काय जमलं? हे चालत आलेला पेद आहे आणि तो एक एक DNA चालत राहतो तो. असं तो उपकारावरती उपकार करणारे अशी ती मंडळी आहेत. मला आलेले संसारी हे धन्य असतात. धन्य तेच आहेत जे दयावंत आहेत, धन्य तेच आहेत जे उपकार करते आहेत, ते धन्य आहेत. धन्य तेच आहेत जे वैकुंठवासी आहेत, वैष्णव आहेत, तेच धन्य आहेत. धन्य तेच आहेत ज्यांची भाषा मृदू आहे, ज्यांच्या भाषेने उद्धार होतो म्हणून तेच धन्य आहेत. तेच धन्य आहेत की ज्यांच्यामुळे जीवाचा उद्धार होतो, जगताचा उद्धार होतो, असे असणारे ते धन्य. आणि तुम्ही उपकार केला तर काय होतं, तर तुमच्यावर सहज उपकार होतो, करावा लागत नाही. कर्माचं एक फळ आहे बरं काय. दृष्टांत सांगून लक्षात घे. एक गरीब विचार होतं असं गावामध्ये, खूप प्रयत्न केला पण त्याला काय खायला प्यायला मिळेना. असंच कीर्तना जाऊन त्याने कुठेतरी ऐकलं होतं की गावची देवी आपली धामणी देवी आहे ती जागृत आहे म्हणून त्याने 15 दिवस त्या देवळात काढलं. त्याची एक श्रद्धा होती भावबळ्याकडे. त्या भावापोटी ते जाऊन देवळात बसायचं दिवसभर आणि हे देवी मला काहीतरी मार्ग दाखव, मला जगायचं आहे. आता त्याचा भाव शुद्ध होता, त्याला बाकीचं काय माहित नव्हतं, त्याला कुणी लबाड बोलाय किंवा घाली नाडविता काय शिकवलं नव्हतं, कुठल्या नेत्याच्या तडाख्यात गावलं नव्हतं, शुद्ध होतं. आणि शुद्ध ज्याचा भाव तिथंच देव असतो ना. देव प्रगट झाली, इतकी पिढ्या करून झाली या कोणाला पसंत झाली. ती म्हणली इथं असं कर बाबा, इथून 16 किलोमीटर वरती एक आर्जव नावाचे ऋषी जात आहे, त्यांच्याकडे जाते, तुला काय करतील मार्ग दाखवतील, त्यांची सेवा करजा. हा तद्विती प्रतिपातेन परिप्रश्नेन तद्विती प्रतिपातेन, त्यानंच काय शरण जाणे ते तुला मार्ग दाखवतील. पण ते 16 किलोमीटर वरती आहे, ते पूर्ण निघालं. अगदी तरुण होतं पोरगं आणि जात असताना एक 4 किलोमीटर गेलं, दमलं ते, थोडं खायला पण मिळालेलं नव्हतं. 4 किलोमीटर गेल्यानंतर 3 किलोमीटर गेले, एक म्हातारीची झोपडी लागली. ये बाळा, म्हणजे पूर्वीची काळ होती बरं का. शेतातला शेतकरी काम करताना बाळावर किती वाजले, अहो पाहुणं या इकडे, कुठलं गाव माहित नाही काय नाही, या खावे, या भाकरी खावे, या नको नको झाले, अहो तंबा खावे, या जशीला या. ते काय ना काय द्यायचा असा एक भाव होता, द्यायचा, देण्यासाठी जन्म आहे असं माहित होतं. भले ते तंबाखू द्यायला असतो पण द्यायचं. कोण कुठलं काल बोलायचं, संवाद घडवायचा, विसंवाद नाही, संवाद नाही, संवाद घडवायचा आणि जगायचं, एकमेकाला विचारून सुटाने जगायचा प्रकार होता. म्हातारी मुली बसवा भोकेला जेव जरा. कुठे निघालाय तर आर्जव ऋषींच्याकडे निघालोय, अजून 12 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. निघालाय का तर माझा एक प्रश्न आहे आणि त्यांना माझ्या देवीने सांगितले सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याच्याकडे आहे, त्या ऋषीकडे. तुम्ही काय करा त्यांना विचारता. तर म्हटली माझा एक प्रश्न आहे, तेवढं जरा विचार नाही की बाळा आता निघायच नाहीस तर ते माझं एक थोडं काम करून. म्हटली काय आजी, तर आम्ही रात्री झोपडी जोडला, नवरा मरून गेला, एकची एक मुलगी आहे आणि खायला नाही मिळत नाही, पण तिचा हट्ट दांडगा आहे. कशाचा? 1.25 लाखाचा हिरा घेऊन येणारा संघर्ष लगीन करेल, तिला नाही कपडे घालायला. आता मी हिरा आणला तर काची जवळ का उपयोगाच आहे का? चाटून का पोट भरते का? घरात येऊन काय आपोआप संपत्ती होते का? लय धड गोळा करून ते काय करते तेवढं सांगा. काय अवघड आहे सगळ्या गोष्टी. असं द्या रामकृष्ण काय ते म्हणजे त्या काय त्या पुरीच्या डोक्यात बसल्या, म्हणजे मी मरून जाईन आज लग्नाची, कारण 1.25 लाखाचा हिरा घेऊन येईल, त्याच्या सगळं लगीन करेल. आता या पुरीची कशी समजूत घालू, या प्रश्नाचं उत्तर देवलं ऋषीने विचारून येतात का बाळा, बाळा ये रे, मी तुझी वाट बघतो रे, वाट बघतो रे, देवासारखी वाट बघतो, देवाट पाठवला रे तुला. ठीक आहे. आणि 4 मीटर गेलं, उन्हाचं होतं आणि साधूची झोपडी लागली. तिथे एक संन्यासी बसले होते, दिपाड दैदिप्यमान दाढी बिडी अशी होती मस्त पैकी, 4 गायी होत्या आणि चालत ह्याला ते बघितलं. या म्हणजे बाळ आता ते सेवा करायची असते, विचारित होती बरं या या माणसं आणि बसले बोलत निघाले तर आर्जव ऋषींच्याकडे निघाले. काय झालं तर माझा एक प्रश्न होता, त्याला उत्तर कळत्या. मग म्हणजे माझाही एक प्रश्न आहे बाबा, जरा सांगशील काय? लागे जीवा लागले सेवा, माझ्याकडे माती असावं असं सोनं नाणं आहे, माझ्याकडे काय कमी नाही, पण मला देव घेता असं वाटतो, म्हणून मी सगळ्याचा त्याग करून काय झालं ती आलेली.
सगळ्याचा त्याग करून निघालं मला त्याची भेट व्हावी. 20-21 वर्षे झालं इथे मी संन्यास होऊन आलो, पण मला तो भेटायला तयार नाही. त्या साधूला तेवढं विचारले, मला काही मिळलं संपलेलं, काही स्वामी भेटलेलं, मला एवढी आर्तता लागली, माझी आर्तता कशानं संपेल एवढं विचारले. बाळा विचारले तर मला भेटले. काय भाग्य माझं की तू आज मला भेटावास. एक कोच घेतलं ते निघाला पुढे जाताना. आणखी 4 किलोमीटर झालं. 8 किलोमीटर नंतर एका शेतकऱ्याची झोपडी होती. चांगला मळा होता, छान पैकी होतं. शेतकरी आमदार बळीराजे बरं का, तो कोणा एकमेव बळीराजे, तो कुणा चुकून जात नाहीये, कुणाचं फुकटचं खात नाहीये. तुमची शेती द्या, निम करूया, किंवा तुमचं कष्टाचं तुमचं माझं. बळीराजे या बाबा म्हणला 18 आलाच तर मग काय सोनाचा दिवस आहे, या जरा दोन घास खाण मग चांगला मुले काय बोलायचे ते. हा आणि मग खाऊ घातलं म्हणला कुठं निघायचं वाट. तर इथे 4 किलोमीटर जो ऋषी राहत आहेत त्यांच्याकडे निघाले आणि माझे काही प्रश्न आहेत त्याची उत्तर शोधायची होती. म्हणला बरं झालं आलाच देव, मला बी एक प्रश्न आहे. आणि ते लय वर्ष सुटलं, लय जणांनी विचारलं, त्या सगळ्या माणसांनी विचारलं, कुणी उत्तर दिलं नाही. सगळ्यांनी विचारलं, अजून कुणी उत्तर दिले नाही. म्हणला बा माझा चांगला सदर होता आणि शेवटच्या दिवसात काय घडलं तुम्हाला, तो चालता बोलता गेला. पण जायच्या अगोदर म्हणला बाळा इथनं 10 पावलं माझ्या पुढ्यात चल, तिथे जा, उत्तरेला 10 पावलं जा. गेला तिथं दगड ठेव म्हणला आणि तिथं चाप्याचं झाड लावायचं बरं का मी गेल्यावर. असं म्हणला आणि देव ठेवला आणि का करायचं सांगायच्या आतच गेला. चालता बोलता गेला. आता मला कळलं ना, मला काही कमी नाही म्हटला, माझं मिळून गेली नाही, कष्ट करतोय, त्यामुळे मला काही कमी नाहीये. पण ती कोळीची काय भांडण आहे ना, ती तिथं चालायला का सांगितलं आणि तिथं चाप्याचं झाड का लावायला सांगितलं ती काय मला कळलं नाही. मी लय जणांनी विचारलं, पण काय तुम्ही जरी पाठाला जायचं ते पण त्या पाठात असलं काय कधीच नव्हतं वाटतं. आपला प्रश्न कधी कोणाला विचारला नाही. काय परिणाम झाला असं काही विचारलंच नाही. त्यात तू तेवढं विचारणार असतं, बरं होईल लय दिवसाचं होतं म्हणजे तू म्हटलास म्हणून मला ते आठवलं. बघा आहे आता या सगळ्यांचं ओझं उपकाराचे घेऊन गेले बघ का. हा भेटले, साधू भेटले, गेले त्याने तिथं सगळे सेवक मंडळी तिथून घेतलं. 2-3 महिने गेल्यानंतर मग साधू विचारलं बाळा काय होतं. त्या शास्त्राचा एक नियम आहे, कधी कुणाला पाहून जाऊ नये. आणि जे असे महिने नाही का क्षणात त्यांचं नाश झाल्याशिवाय आला झोपून घ्यावं. मग ती बायको असू दे, आई असू दे, बाप असू दे, गुरु जाणतीने गुरु करायला सांगितलं. दिसला प्रसिद्ध आहे, टीव्ही दिसतोय, 500 रुपये माळ घालतोय, युनिव्हर्सिटीला टाका नाही, त्याला 8 तास सोडण्यात म्हणून आलाय तर खाली या. अशानं होत नसते ती, अशानं होत नसतं. आणि ते गुरु बी नको किंवा हलकट पैसे गोळा करण्यासाठी आले होते. तुमच्या खिशातला 500 रुपये असं किती गोळा केले त्याची नाही. हाँ गुरु उसे कहा जाए जो शिष्य का कुछ नहीं. हे गुरुचं लक्षण आहे. आणि शिष्याचं घेतो त्याला गुरुच म्हणत नाही. आणि शिष्य उसे कहा जाए जो गुरु को सब कुछ दे काया वाचा म्हणे, ते त्यानं करायचं, ते त्याचं कर्तव्य आहे. ही इच्छा नाही गुरुची. आणि विचारलं बाळा 2-3 महिने झाला आलायस, बरं झालं, तरुण आहेस, त्यांना भाग्यवंत का अर्धास. आणि मी ह्या तिघांची 3 प्रश्न सांगितले. आणि मला देवीने सांगितलं होतं की तू तुमच्याकडे जा प्रश्न सुटली, म्हणजे त्या तिघांच्या प्रश्नातच तुझा प्रश्नाचं उत्तर आहे, तुझा प्रश्न वेगळा नाही. आता काय कर, त्या तिघांची उत्तर सांगितली आणि बाबा विठल करीत आला. आता तिकडून येताना पहिल्यांदा शेतकरी घेतला. म्हटला बाबा माझं काय झालं, आलाच बरं झालं, वाट बघायचो. कारण ते गुह्य गोष्ट फार अवघड असतं का, पोट मोठं होतं, झोप लागत नाही, एखादी सांगडं बघून म्हणजे इस्काट असते. आणि तोला म्हणजे सांगत गावात सगळ्या सांगते ते, कारण सांगू नव्याचं ओझं फार अवघड असतंय. म्हणजे बोल काय झालं तर साधू म्हणतात की तुमचा बा अतिशय श्रीमंत होता आणि न जाणून उद्या तुमच्या आपत्ती आली असती, आवश्यक झाला असतं तर तुम्हाला काय खायला राहिलं नसतं. पण पुढच्या स्विस बँका वगैरे असं काय नव्हत्या लपवून ठेवायला. मग ते घरात त्याच्यात धान घर तुमच्या लागायचं, भिंती मोठ्या भिंती असायच्या, शेतात पोळा लागायचं माहितीचं. तर तुम्हाला जिथं 10 फुटावरती ठेवा सांगितले तिथं 2 सोन्याचे अंडे आहेत, 1000 सोनं मोहरा असलेल्या.
काय शब्द म्हटला थांब थांब तू खरं बोलतो का खोटं दोघांनी दोन कुंडली घेतल्या उकरलं निघाले की तिथे दोन बरं झालं बाबा म्हणला एक उजून गेला असतं माती झाली असती तू घेतला उपकार झाला धन्य ते संसारी येतो उपकारासाठी आलास ते बदल येतो उपकारासाठी आलास बरं झालं तुझ्या मुला एवढं मला गावलं आता असेल शेतकरी जात राहणार निम्मत तुझं आमच्याला काय हलकट असतात तर की एक मोठा घे तुला कुठं पुछू आम्ही झालोय वैष्णव खरं आम्ही लय काय काय पाठ केले काय सांगतोय खरं त्याचं गणन उतरले का आपल्याकडे लाज का वाटत नाही आपल्याला वारकरी असण्याची लाज का वाटत नाही त्या कसाला पण का उतरत नाही कधी कधी लाज का वाटत नाहीये हे करायचं म्हणून करायचं असते का हो मला त्रास होतो काय हा त्रास होतो आणि तो हा खरंच खरंच होता त्याला वाटतं काम क्रोध अशा कोश आणि विकारावरती जो वाट होतो त्याचं नाव वारकरी आहे हे जरा घालणाऱ्याला वारकरी म्हणत नाही वाड्यात कोश सुद्धा करतात दर महिन्याची आणि विधान पुरवा केलं होतं नित्य महिन्याच्या वारीला जाणारे निकृष्ट आहे उत्कृष्ट नवल नित्य महिन्याच्या वारीला जाणारे कोण आहे चांगले देव माणसं ती माहिती आहे अहो तुमच्या आमच्या वाऱ्या चुकतील पण खिसे कापणाऱ्या चोरी करणाऱ्या माणसाची वारी चुकून चालत नाही हे त्यांचं पोटाचं साधन आहे एक वारी चुकली तर 10,000 लाख वर्षा करायला चुकतो त्यांचा मग महिन्याची वारी करतात ती मला सुद्धा घातल्या मग महिन्याची वारी करते त्यांना उत्कृष्ट म्हणूया का त्याला चिंतन असं वाटायचं कधी त्याला चिंतन होता श्रवण मननावर चिंतन लावावं ते कळलेली गोष्ट आहे ना ती तिथं आपल्या अंगात बसवाय आपल्या मस्तीत बसत आपल्या शब्दातली जे मांडतात याला चिंतन होतात आणि ते आपल्याला सांगतात म्हणून ती चाराचं साधन एकाचं 4 झालं एकाचं 6 झालं एकाचं 11 झालं त्याचं कारण ते आहे की ते प्रत्येकाने चिंतन करून त्यात मांडलं गेलं मला हे तुझं बात मी मग 10,000 सोन्याच्या मोहरा घेतल्या निघून आल्या त्या साधूने सांगितलं या तिघाच्या प्रश्नात तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे देवीनं सांगितलं ते घेऊन आला साधूकडे आला साधू वाटच बघित बसला का कारण खरंच भीती लागली जीवात स्वर आला नाही बरं ते गळा होता छान असा पण काय आला नाही कसं ते घुटला हल्ली वजन कमी झाले हे सिद्ध होते हे पुराणाची सिद्ध आहे काय हा संसारात जास्त लक्ष लागला असेल भक्ती कमी झालेली आहे पैसा काय मिळवायचा आहे आयुष्य मिळवायचं आहे पण ते गोड स्वर होता कसं लागायला पाहिजे होतं ते छान भीती लागली जीवा ते आज हा शब्द खरा एवढा असा थरथरून यायला पाहिजे असं रामकृष्ण जेव्हा आला तो त्याचा होता आणि म्हणता बाळा आलाच म्हणजे महाराजांनी सांगितले तुम्ही धनवान होता सर्वस्वाचा त्याग केलाय पण येताना का कुणास ठाऊक 1.25 लाखाचा हिरा कारण नसताना घेऊन आलाय त्याचा काय उपयोग नव्हता परत तुम्हाला ते ठेवायचा कुठं प्रश्न पडला म्हणून तुम्ही गाईच्या गोठ्यात करून ठेवला आणि तुमचं सगळे लक्षात असते तर काय म्हणता तुम्ही त्या जागी कुणी उकरले काय बघता त्यामुळे तुमचं जे मन अडकले ते त्या 1.25 लाखाच्या हिऱ्यात अडकले त्याचा ज्या दिवशी त्याग कराल त्या क्षणी हा तुमच्या पुढ्यात असेल असं माझ्या तुला समर्पण म्हणले त्याला सांगतात जे जे भेटते ते आणि बरं का तिथंच ती अर्थता पूर्ण झाली 10,000 सोनं मिळाल्या 1.25 लाखाचा मिळाला म्हातारी वाट बघत होती कवा येते माझा नातू कवा येतोय आणि कवा माझ्या प्रश्नांची उत्तर देतोय आणि आलेल्या म्हातारी म्हणजे हे पाणी घे हे गुळ घे हे खऱ्या संसाराची नसतो धन्य संसार जेवढीच बस 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 मला सांग काय त्याबद्दल जरा तांबे पाकळी पुरिया चहा देतो तुला ये ना पहिल्यांदा या बसा पाणी प्या हा गुळ खा आणि आता निवांत आणि मग म्हणजे बाबा माझ्या प्रश्नाचं उत्तर काय झालं उत्तर झालं नाही म्हणला की तू झालं लग्नाच्या 10,000 सोन्याच्या मोहरा आणि तुझ्या लेकीचा नातीचा काय असेल तो 1.25 लाखाचा हिरा आणि नवरा शकट त्यांच्यावर उपकार करता करता त्या संतानं त्या देवानं त्याच्यावरच उपकार केला तो धन्य संसारी झाला त्यांचं वचन कधी खोटं ठरले संतांचं शास्त्राचं वचन आणि आई बापाचं अंतःकरणापासून आलेलं वचन कधी खोटं ठरलेलं नाही आई जर म्हणली बोंबलत जाशील तर कोट्यान कोटी असले तर बोंबलतच जाशील असेल ती आई मराठ्यात बघेल असेल फार वाईट असतं ते अंतःकरणापासून आलेला शब्द
फार वाईट असतो. असू द्या, रामकृष्ण सांभाळा जरा. लट्टिके वचन मलक ऋषीने शबरीला सांगितलं, तू इथं वाट पहा, राम तुला भेटायला येतील. आम्ही वाऱ्याकडून त्याला भेटायला होतो, रामाला तो राम तुला भेटायला हे वचन होतं. आणि मी माझ्या देह प्रारब्धानं अर्जुनाला ठिकाण स्वतःला ठेवायला देह नव्हती माहिती होतं, तोपर्यंत देह ठेवायला काय अडचण आहे ज्याला म्हणतो मी माझ्या देह प्रारब्धानं माझा देहाचा त्याग करायला निघालोय. पण तू मात्र इथं वाट पाहत राहा. भेटली का भेटली नाही. लटिके वचन नाही देही उदासीन आहे, ते नाही मागच्याला आहे बरं का ते. हा लक्ष द्यायचं. त्यांचं कोणतेही वचन आता काय खोटं ठरलेलं नाहीये. संतांनी जी जी वचनं दिली ज्या ज्या भक्तांना त्या नाथांनी गावभार सांगितलं, आता माझी प्रकृती साथ देत नाही, मोठाने सुंदर काढली. वचन खोटं ठरलं काय खरं ठरलं. ते ढोगावकर म्हणून एक भक्त होते, साधे बोळे, अत्यंत साधा बोळा माणूस. त्याला काय मागं म्हणायचं नाही, काय नाही, काय पाठ नाही, काय नाही, फक्त ऐकायला जायचं. जे गुरु मोठे आहेत, संत आहेत, एवढंच माहिती. ते पाठनं जायचं आणि ते रामेश्वर भट्टांचं 4 वाजता प्रवचन आणि महाराजांचं 7 ते 9 कीर्तन त्या देवळात असायचं. आणि महाराजांची जिरवायसाठी रामेश्वर आले नाहीत, आम्ही तो उशिरा. आणि नियम पाळावा. शास्त्रात तुम्ही लिहिताय ना, ती पत्रिका तुम्ही ईश्वराला अर्पण करताय, ते नियम तो वाट बघते बरं का, वाट पाय उभा, नियम पाळायला शिका जरा. आणि ते नियमात सपवायला बी शिका. जसं नियमात सुरू करा त्याचे ओढ पाय उठत्या. कवा बी येऊन कवा बी करू नका. परवा पुण्यात माझी सेवा होती. अगोदर एका महापुरुषाची सेवा होती, 7:30 ते 7:30. ते आले 7:45ला. प्रवचन सेवा कधी 7:30 ते 7:30. आले 7:45ला. 8:30 पर्यंत त्यांनी प्रवचन घेतलं. खाल्लं 5 मिनिटाला मासे सांगायचे बंद करा म्हणलं, 15 मिनिटं. मी 8:30ला उभा राहिलो, डायरेक्ट सुरू केलं. एकही चाल दिली नाही. 45 मिनिटात मुंगी उडाली, आकाशी केलं, जेवण गेलं, ते कव्हर झालं. पर्याय नव्हता माझ्याकडे. 9ला बंदच करायचं होतं. मी ते काय करणार होतं. म्हणून नियम पाळायला शिका. या नियमाला फार गरज आहे, अत्यंत गरज आहे बरं का. भक्तीमध्ये कुठं आलो होतो, काय सांगत होतो काय माहितीये का. लटिके वचन, लटिके वचन. तुकोबारायांनी लोहगावकरांना सांगितलं 10 मिनिटं झाली, वेळ पाळायचा असतो. लोहगावकर उठाले, व्यासपीठावर बसा. त्यांनी होय नाही काय म्हटलं नाही बरं का त्यांनी. मी कशाला, मला काही येत नाही, मी काय वाचाय नाही, हा सुद्धा संगतीत राहायचं तर हा विश्वासाला नाही बरं का. उठ तर उठलं पाहिजे, बसलं पाहिजे, बोल तर बोललं पाहिजे. नाही तर संगती करू नका. याचा अर्थ तुमचा तुमच्यावर विश्वास नाही. तुम्ही ज्याच्या संगतीत येतात त्या देवावर विश्वास नाही, त्या शास्त्रावर विश्वास नाही ना, तुमच्या गुरुवरती विश्वास नाही. चाललेलं सगळं धोका येतो. धोका आहे सगळं येत, का उपयोगाचं नाहीये. जगत ते लोगावर उठले, जगद्गुरूंना नमस्कार केला, जाऊन बसले, ते डायरेक्ट बोलायला सुरू केलं. आवाज आला रामेश्वरांचा. रामेश्वर 11व्या मिनिटाला आले आणि ऐकतच बसले. शेवट सपायला 10 मिनिटं राहिले. ते शेजारला विचारतात, आजचे महाराज कोण. माझ्यासारखी बोलायला ना, त्याच प्रकांड पंडित ज्ञानी असलेले आजचे महाराज कोण. ते म्हणजे आमचा लोगावकर हो. काय सांगता. लट्टिके वचन बस म्हणून सांगितलं. वचन कोणतं ठरलं का नाही ना. लट्टिके वचन नाही देही उदासीन. फक्त इथे जाणार जे देही उदास. आम्ही उदास जेवायचो होतो. कीर्तनला सांगितलं नाही, नाव गाळलं, पाकिट कमी दिलं, दिवसाला घरला गेले नाही, सेवा करायला आले नाहीत, मला बोललेलं नाही, मला कांदे भजी दिली नाही, मला बघून मान खाली घातली की आम्ही देही उदास होतो. देही उदास. उदास कसा असावा. भक्ताचं लक्षण आहे. भक्त व्हायचं ते तर उदास व्हावं. आई असू दे, बायको असू दे, पोर असू दे, जग असू दे, शिष्य असू दे, त्यांच्या नावे शून्य घालावी. की जीवन आहे तसं समजू दे कधी आणि जगावं. हे नेहमी जगावं. जगून सांगतो मी, पुण्यातही देऊ. तुम्ही म्हणता ते काय होते, त्याचं कारण हे आहे. एकनाथी बाबत मध्ये परवा उभी बसल्यानंतर अभिमानानं तुम्हाला पण मी सांगितलं, ज्याचं शरीर, ज्याची बायको, ज्याची पोरं, ज्याचं घर आणि ज्याचं धन, हे उद्धवा माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी खर्च होतं ना. समेप्रिया यो मत बघते समेप्रिया, तो मला आवडतो आणि त्याच्या पाया पडायला मी दररोज आपण त्याच्या घरात अन्न सांगता काम करतो. हे गरजेचं आहे.
कुणी काय द्यावं मागावं सांगावं असला भाव राहत असेल तर तो वारकरीच नव्हे, वैष्णवच नव्हे. देही उदासीन, कुणी खाय घालत न घालत. फार सुंदर चिंतन आहे बरं का. संसाराला यायच्या अगोदर देही उदासीन होते शुकाचार्य. संसारा आले तरी चौघे जण उदासीन होते. सनक, सनंदन, सनकालिक. काय नंतर 5 वर्षाचे होते, उदासीनच होते, काय अडचण नाहीये. संसारात राहिले तरी उदास होते राजा जनक. एकाला जेव्हा बोललेलं सांगितलं बसायचं आणि जेवताना सांगितलं सगळा जो स्लॅप आहे ना, हे दगड आहे कवा आमच्या राजाने चिकटोला खाल्लं जेवण असेल ते. संसारात राहून सुद्धा ते उदास होते ते जनक. कसं द्यायचं. आणि संसार दुःखमुळे लय पाठ केले आपण, लय चाली लावल्या, या अभंगावर लय चिंतन केलं. हा अभंग जितपत किती वेळा गुळगुळी झाला असेल या अवकाशामध्ये. संसार दुःखमुळे चोहीकडे विस्तार होते. हे कळलं, हे वाल्याला कळलं संसार चांगला नाहीये आणि कळल्यानंतर उदास झाले. आम्ही लय ऐकलं, त्यांचं लय वेळा ऐकलं, पण आमच्याकडे उदास बिदासी काय भांडण बोलायची नाही. चहा पितोस काय, भजी खातोस काय, येणार आहेस काय सांग, पाकिट आहे काय, झणझणीत आहे काय, नसेल तर हो पुढं, आलाच तरी चालतंय, नाही आला चालतंय. मोठी तुका म्हणे किती अपराध केले तरी एकदा नव्हे, बायकोन नव्हे, पोरान नव्हे, आईन नव्हे, शत्रून पुन्हा अपराध केला तरी, किती वेळा अपराध केला तरी याचं मनात बंद राहत नाही. मधुरावाने मोठी का म्हणे बाबा, त्याचं अंतर्मन इतकं विशाल असतं की ते घडत असताना ते याचा खेळ आहे म्हणून पाहतात आणि शांत राहतात. याचा खेळ आहे त्याचं. पुन्हा एकाच व्यक्तीला, एकट्याला एका वेळा नव्हे, एकाच व्यक्तीनं पुन्हा अपराध केला तरी त्याला माफ करण्याची ताकद फक्त संतांची आहे. विसोबा खेचणं काय कमी खेळ केला का, एक दिवस केला का, किती वर्ष केला काय हिशोब आहे का. याला म्हणायचं तू का म्हणे बाबा, हे शुद्धी झालेलं लक्षात द्यायचं. आणि त्यालाच गुरु केलं नामदेव रायाचं. परत असं तर नुसतंच केलं नाही, सांभाळलं तर त्यांना गुरु केलं, लक्षात द्यायचं. यवन अंकावरी तुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. एकदा नव याला म्हणायचं तुका म्हणे वापुती. एक वेळ माफ केलं तुला, दुसऱ्या गावामध्ये तुला दाखवलं हाड. महाराज म्हणते अहो महाराज गवस कसला महाराज गेला उडत. एकदा क्रोध आल्यानंतर सगळं काशीत जातं. मी कोण आहे याचा विसरच राहत नाही. काय करायचं असं नसतं. हे तो उपकारासाठी आले खरं वैकुंठी. तुमचा माझा जन्म हा स्वतःवरती स्थूल देहावर, सूक्ष्म देहावर उपकार करण्यासाठी आलेले लोक प्राप्त झालेले 3 ध्येय आहेत. अज्ञान जे सोडूनच द्या, त्याला त्या ज्ञानाला बाधित करायचं आहे. पण हे उपकार करून स्वतःला तिथपर्यंत पोहोचायचंय वैकुंठवासामध्ये. आणि ते करता त्या मुलासारखं सगळ्यांचा उपकार केलं तर तो उपकारच त्या कर्त्या पुरुषाला प्राप्त होतो असा सांगणारा आज सकाळपासून 12 पासून चिंतन केलेलं होतं. संत तुम्ही झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या ज्ञानेश्वर